लातूर जिल्ह्यातील औसा ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघड झालाय। औसा येथील सीझर शस्त्रक्रिया करताना महिलेच्या पोटात कापडी नॅपकिन तसाच राहिला। तब्बल 3 महिने नॅपकिन पोटातच असल्यामुळे ही महिला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आली आहे। पीडित महिलेवर 23 एप्रिल रोजी सीझर करण्यात आलं, मात्र बाळ बाहेर काढल्यावर रक्त पुसण्यासाठी वापरला जाणारा कापडी नॅपकिन पोटातच राहिला आणि तसेच टाके घालण्यात आले। डिस्चार्ज नंतर महिलेच्या पोटातून पाणी येत असल्याने सदर महिला पुन्हा औसा ग्रामीण रुग्णालयात गेली। डॉक्टरांनी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवलं। तिथे या महिलेवर जवळपास 20 दिवस उपचार करण्यात आले। तरीही टाक्यातून पू येत असल्याने औषधातील 2 खासगी डॉक्टरांचा उपचार महिलेने घेतला, मात्र टाके भरून येत नसल्याने त्यांनी उमरगा इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखवलं। सोनोग्राफी सिटी स्कॅन केल्यावर पोटात गाठ असल्याचं निदान झालं आणि गाठ काढण्यासाठी ऑपरेशन केलं असता पोटात गाठ नाही तर चक्क 1.5 बाय 1 फुटाचा कपडा निघाला। आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलंय। काही दिवसानंतर आमच्याकडे पेशंटचे नातेवाईक एक तक्रार घेऊन आले की बाबा त्यांनी उमरगा येथे एका खासगी दवाखान्यामध्ये पेशंटवर ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये एक कापडाचा तुकडा त्यांना सापडला त्या संदर्भित डॉक्टरांना। तर याबद्दल त्यांनी आमच्याकडे तक्रार केली। त्या तक्रार आम्ही घेतली व ही तक्रार आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयास कळवलेलं आहे। वरिष्ठ कार्यालयाने एक समिती स्थापन केलेली आहे। समिती योग्य ती चौकशी करतील व त्यामध्ये समोर सत्य बाहेर येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।